मित्रांनो नमस्कार. बघा सध्या मी सोलापूर मध्ये मी चाललोय नळदुर्गला, किल्ले नळदुर्ग पाहिला. मुंबई हैदराबाद रोडवर सोलापूरच्या पुढे आल्यानंतर नळदुर्गच्या अलीकड हे पहा इटकळ गावाचं नाव आहे. इटकळ इथं टोल नाका आहे. टोल नाका पास करून गेल्यावर आपण नळदुर्ग शहरात जातोय. तर बघा मित्रांनो, फायनली आपण नळदुर्ग मध्ये पोहोचलोय. हे जे दिसतंय हे नळदुर्गचं बस स्थानक आहे. हे पहा याच्या पाठीमागे, या रिक्षांच्या पाठीमागे नळदुर्गचं बस स्थानक आहे. हे पहा मित्रांनो, किल्ल्याकडे जाणारा रस्ता इथे दर्शवलंय. आम्ही त्याला फॉलो करीत आता जाणार आहे त्या किल्ल्याकडे. किल्ल्याकडे जाताना जागोजागी अशा गाईडलाईन्स लावलेल्या आहेत. हे पहा हे पहा. तर बघा मित्रांनो, हे पहा हे नळदुर्ग किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. आम्ही आता ह्या बारक्या छोट्याशा दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करणार आहेत. बघा हे बघा, लगेज ठेवायला बी जागा असे पाठ. हे बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे ह्या संपूर्ण नळदुर्ग किल्ल्याचं हे स्ट्रक्चर आहे. हे असं सगळी नावं लिहून इथं कसं कसं आहे ही सगळी माहितीपट इथं गेटलाच असा दिलेला आहे. हे पहा मित्रांनो, आत आल्यानंतर असा फुलमुख दरवाजा, इथून आत जावं लागते. बघा मित्रांनो, पहिलं शत्रूवर लक्ष ठेवायला असं किल्ल्याच्या उंच ठिकाणी ही अशी सोय केलेली होती. आम्ही वर गेल्यानंतर दाखवतो. कोणी कुठून येतंय असं लक्ष ठेवायसाठी असं मध्ये उंचीवरती असे चबुतरे केल्यासारखे केलेले. हे पहा त्या मधोमध हे पहा असं आता नवीन गार्डन बी तयार केलंय. हे काय पूर्वीचं नाही, हे नवीन तयार केलेले पाहू शकता आपण. किल्ला चालू असताना हे जो भाग आहे, ह्या भागात कोर्टाचं, न्यायदंडाचं, न्यायदेयतेचं कार्य किल्ला सुरू असताना ह्या इथं होत होतं. पहा आपण पाहू शकता. हे पहा हे कोर्ट, त्या काळचं कोर्ट होतं हे किल्ल्यातलं. हे बघा स्ट्रक्चर, हे त्या काळचं कोर्ट आहे. इथं बसून राजे महाराजे जी दोषी त्यांच्यावर कारवाई त्या काळात करत होते. हे पहा बघू शकता. हे पहा, हे पहा इथं बसून बघा रंगमहल. त्यावेळेस जे राजे महाराजे येतात, त्यांचे शिपाई येतात, यांच्या मनोरंजनाचं साधन म्हणून रंगमहल बी तयार केले होते. हे पहा असा आत जायचं रंगमहल आहे. आणि हे पहा हे त्या काळचं रंगमहल. इथं बसून हे समोर सगळे कार्यक्रम होत होते. त्या राजा महाराजांना बसायला हे पहा हे असे समोर सेपरेट असं कंपार्टमेंट आहे. पाणी महल, नर्मदा धबधबा.